तारिणी अपडेट्स. सर, कालच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही गोष्टी हाती लागल्यात. त्यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला तिथे एक मोबाईल फोन सापडलाय. तो बंद आहे, त्याच्यामुळे टेक्नो तो ओपन करण्यासाठी प्रयत्न करतोय. सर, आज संध्याकाळपर्यंत डेटा रिकवर होऊन जाईल. हो, पण तो कोणाचा आहे काय कळलंय का? सर, ते रिकवर झाल्यावर आपल्याला कळेलच. हे बघ तारिणी, उद्या दयानंद खांडेकरांची पहिली ट्रायल आहे. त्यांना उद्या कोर्टामध्ये उभं केलं जाईल आणि जर ठोस पुरावे नसतील तर त्यांना सरळ पोलीस कस्टडी ग्रांट होईल आणि मग ती पुढे किती दिवस एक्सटेंड होईल आपल्याला काही सांगता येत नाही. आय नो सर. आणखी एक गोष्ट, कालच्या त्या क्राईम सीनवर आम्हाला रक्ताचे डाग सापडले. सर, मला असं वाटतंय की त्याचे सॅम्पल्स आपण फॉरेन्सिकला पाठवायला पाहिजे. हो, पण हे सगळे सॅम्पल्स तर ऑलरेडी फॉरेन्सिककडे गेलेले असणार आहे. सर, गेलेत, पण जे ब्लड सॅम्पल्स गेलेले आहेत ते घराच्या आतले, घराच्या बाहेरचे सॅम्पल्स नसतील गेले. आणि हे सॅम्पल्स आम्हाला खिडकीबाहेर दिसलेत. दयानंद खांडेकरांकडनं मला मिळालेल्या माहितीनुसार ते किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये गेलेच नाहीयेत. म्हणजेच हे ब्लड सॅम्पल्स दुसऱ्या कोणाचे तरी असणार आहेत. ज्या व्यक्तीने घरातनं बाहेर पडण्यासाठी तिकडचा रस्ता निवडलाय, कदाचित किलर सुद्धा असू शकतो. ठीक आहे, मी डिपार्टमेंटला पुन्हा एकदा इन्व्हेस्टिगेशन करायला सांगतो आणि त्यातून जर काही हाती आलंच तर उद्या कोर्टापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी. थँक्यू सर. सर, उद्यासाठी ऑल द बेस्ट नाही करणार? ऑल द बेस्ट टीम तारिणी. जय हिंद सर. जय हिंद. बाहेर चाललायस? नको जाऊस. आपल्या बापाने असे पराक्रम करून ठेवलेत ना की दिसलास ना बाहेर माणसं दगड मारते. तो गेला ऑलरेडी जेलमध्ये, आपल्याला जावं लागेल हॉस्पिटलमध्ये. कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली या माणसाने. तुला काय वाटतं आपला बाप सुटेल उद्या का जाईल परत मामाच्या गावाला रिटर्न? बघ ना यार, हे मर्डर केला तर केला कोणाचा केला? तुझ्या मामाचा. तू शॉक काय होतोस रे? असं मला माहिती आहे तुझा मामाच आहे ना तो. आता जयराम तुझ्या आईला बहीण मानायचा म्हणजे तुझा कोण झाला? मामाच ना. दयानंद खांडेकरचं काय कळत नाही रे. आधी पहिल्या बायकोला सोडलं, मग दुसरं लग्न केलं, मग दुसऱ्या बायकोला फसवलं आणि मग मेवण्यालाच उडवलं. अरे काय माणूस आहे की कोण आहे हा? पण तुझ्याबद्दल खूप वाईट वाटलं. म्हणजे मामा आहे यार. ठीक आहे, स्ट्रॉंग राहा. ओके. दयानंद खांडेकर म्हणजे ना भोली सी सूरत आंखों में मस्ती आए हाय. हॅलो. हा, बोल ना. हॅलो फोटोग्राफर, बिझी आहेस का? हा, बोल ना. अरे नाही, माझं ना तुझ्याकडे जरा एक काम आहे. अरे त्याचं काय आहे, मला ना माझ्या ताई आणि जिजूच्या 1 month अॅनिव्हर्सरीसाठी ना त्यांना छान त्यांच्या लग्नाच्या फोटोजचं कोलाज करून द्यायचंय. मी काही फोटो सिलेक्ट करून ठेवलेत. तू फक्त ते छान एडिट करून कोलाज करून देशील का प्लीज? हो. ग्रेट. कधी देशील? उद्यापर्यंत देऊन टाकतो. ग्रेट, चालेल. मी तुला फोटो पाठवते, तू घरी येशील की? हो, किंवा कॉलेजमध्ये किंवा बाहेर कुठेतरी. पण ठीक आहे, तुझं झालं की सांग, आपण डिसाईड करून भेटू. ओके. थँक्यू, बाय. सर, चहा. हल्ली खूप बिझी असता तुम्ही. हा, लोडले वाढलाय त्यात सध्या. बॉस, केडी सर.
मला माहिती आहे त्याला या सगळ्यातनं बाहेर पडायला वेळ लागेल आणि आपल्याकडे तितका वेळ नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपलं काम सुरू ठेवावं लागेल. हं? हो पण त्यांच्याशिवाय एखाद्या केसवर काम करताना वेगळंच वाटतंय. नाही म्हणजे चुकल्यासारखं वाटतंय. ते असते तर ऑफिसर केदार देवकी रिपोर्टिंग ऑन ड्यूटी बॉस. जय हिंद. जय हिंद. हे बघ, तुझा दयानंद खांडेकरांवर विश्वास नसेल मला माहिती आहे, पण त्यांच्यावर विश्वास असो किंवा नसो, मला माझ्या बॉसच्या इन्व्हेस्टिगेशनवर पूर्ण विश्वास आहे आणि टीमची साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. थँक्यू केडी. रिलॅक्स. नाही, मला माहिती आहे की हे इन्व्हेस्टिगेशन आपल्या मिशनचा भाग नाहीये, पण तरीही साधू सर आपली साथ देत आहेत आणि आता तूही जॉईन झालास त्यासाठी थँक्यू. आता वाटते टीम पूर्ण झाल्यासारखी. आता आपल्याला त्या तिसऱ्या माणसाला लवकरात लवकर शोधायचंय. हो बॉस, पण आपल्याकडे काहीच माहिती नाहीये. म्हणजे तो जयरामचा शत्रू होता की दयानंद खांडेकरांचा शत्रू होता की भलताच माणूस होता, काहीच माहित नाही आपल्याला. तेच तर शोधायचंय. सुरुवात कुठून करूया? आता आपल्याकडे दयानंद खांडेकरांबद्दलच थोडीफार माहिती आहे, त्याच्यामुळे तिकडनंच सुरुवात करूया. कमांडर, आपण पूर्वी देवकी काकूंच्या शेजारच्यांची चौकशी केली होती, हो बॉस. जिथे आधी जयराम राहायचा. नाही, फक्त चौकशी केली होती, बाकी तिथं काही सापडलं नव्हतं. मला असं वाटतं आपल्याला पुन्हा एकदा चौकशी करावी लागेल तिकडे, पण वेगळ्या पद्धतीने. म्हणजे बॉस, म्हणजे आता सगळ्या न्यूज चॅनलवर बाबांचीच न्यूज दिसते, त्याच्यामुळे आता तिकडे सुद्धा लोकांचे विषय होत असतील, जुन्या गोष्टी निघत असतील, बोलणं होत असेल, कदाचित त्यातनं आपल्याला नवीन लीड मिळेल. ठीक आहे बॉस, मी आणि फातिमा येतो सोबत. नाही नाही, खांडेकरांचा मुलगा आणि सून म्हणून आम्ही जर तिथे गेलो तर तिथली लोक आमच्याशी बोलतील. तुम्ही फॉरेन्सिकचा फॉलोअप घ्या. जाऊयात. येस बॉस.